काही लोकांना सवयच असते दुसऱ्यांची लायकी काढायची, पण लायकी दाखवणाऱ्यांना उत्तर देत बसायचं नसतं, त्यांना आपली किंमत कळू द्यायची. कधी कुणी तुमच्याकडे बघून हसत म्हणाले का, तुझी लायकी एवढीच आहे, तू त्या लायकीचाच नाही, आणि तुम्ही मात्र शांत राहिलात, कारण तुम्हाला काय वाटतं की वेळ येईल आणि मी दाखवेन. पण एक सत्य तुम्हाला सांगू का, जगाला तुमची वाट बघायला वेळ नाही बरं का. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं नाही तर लोक तुमच्यावरच शिक्कामोर्तब करतात. ही तेवढ्याच लायकीची आहे, हा तेवढ्याच लायकीचा आहे. लोक तुमच्यावर हसतात, तुम्हाला कमी समजतात, तुमची खिल्ली उडवतात, चिल्लर समजतात, तुमची किंमतही करत नाहीत, कारण तुम्ही अजून स्वतःची किंमतच दाखवली नाही त्यांना. आजचा व्हिडिओ खास अशाच लोकांसाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ना की तुम्हाला जागं करणार आहे स्वतःची किंमत ओळखण्यासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही शांत आहात ना म्हणजे कमजोर नाही, तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहात. तुमची लायकी ठरवणाऱ्यांना शांततेने उत्तर द्यायचं. कधी कुणी तुमच्याकडे बघून म्हटलंय का, तुझी लायकी एवढीच आहे, आणि तुम्ही मात्र शांत राहिलात. लोक तुमची लायकी ठरवतात कारण त्यांना तुमची किंमत समजलेलीच नसते. आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच खरं तर आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला कोणाला उत्तर देणार नाही, पण तुमचं अस्तित्व मात्र त्यांना उत्तर देऊन जाईल हे शिकवणार आहे. त्यामुळे रिॲलिटी चेक करा. लोक लायकी का काढतात याची जाणीव करून घ्या, हे ओळखायला शिका. लोकांना स्वतःची इन्सिक्युरिटी असते, दुसऱ्याला खाली खेचून स्वतः मोठं वाटायचं असतं. हे प्रत्येकाच्या घरादारात कुठेही प्रत्येक ठिकाणी सुरूच असतं. मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा कुटुंबामध्ये असो किंवा शेजारी नातेसंबंध, वेगवेगळ्या ठिकाणी हा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे शांततेचा गैरफायदा घेणारे लोकही असतात, जे स्वतः काही करू शकत नाहीत तेच इतरांना जज करतात. ज्यांना स्वतःची लायकी माहीतच नसते ना, तेच दुसऱ्यांची लायकी ठरवतात. खरं तर घरात, नात्यात, ऑफिसमध्ये अपमान हा आपल्याच लोकांकडून होतो हे लक्षात घ्या. कमी लेखलं जातं, काही बोलायचं असतं पण शब्द येतच नाहीत. कधी कधी आपण उत्तरच देत नाही, कारण आपल्याला भांडण नको असतो, पण समोरच्याला वाटतं आपण कमजोर आहोत. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं. ताकद वेळ येते तेव्हा ॲक्शन बोलतात. शांत राहणं म्हणजे हरणं नाही, तो तुमची लेवल दाखवतो. उत्तर देऊ नका, पण रिझल्ट मात्र नक्की दाखवा. बोलून नाही, करून दाखवा. कामातून तुमची ग्रोथ करून. सर्वात मोठं उत्तर हे वेळ सर्वांना योग्य जागा दाखवतोच. आपली ग्रोथ हेच सर्वात यश आहे मोठं. लोकांना शब्दांनी नाही, तुमच्या यशांनी जळू द्या. तुम्ही बदललात ना की त्यांची नजर आपोआप खाली येते. प्रत्येकाला ॲक्सेस देऊ नका. जिथे रिस्पेक्ट नाही ना तिथे थांबूही नका आणि जाऊही नका. स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवा. जिथे तुमची किंमत नाही केली जात तिथे तुमची उपस्थितीही नसावी. लक्षात ठेवा, तुमची लायकी कोणाच्या शब्दांनी नाही ठरत, ती तुमच्या कामाने ठरते. आजपासून उत्तर देणं बंद करा आणि स्वतःला प्रूव्ह करणं सुरू करा. जर तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही कोणापेक्षा तरी कमी नाही, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा लोकांना कमेंट देखील करा की मी माझी किंमत ओळखतो, माझी किंमत कोणी दाखवून देण्याची गरज नाही. तुमची लायकी कोणाच्या शब्दांनी ठरत नाही हे लक्षात ठेवा, तुमच्या कामाने ती ठरते. सायलेंट रिवेंज, शांततेतून बदला घेण्याची प्रवृत्ती ठरवा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं, हे मी देखील खूप काळानंतर शिकले, अनुभवातून शिकले. काही लोकांना वेळच उत्तर देतं. जिथे बोलून काही बदलत नाहीत ना तिथे शांत राहून इतिहास बदलता येतो. ओव्हर थिंकिंग थांबवा. आपण सतत त्या विचारांमध्ये अडकतो. तो असा का करतो, तो असा का वागतो, मी कमी आहे का, हा विचार खरं तर सोडूनच द्या. ओपिनियन ट्रूथ नसतं. तुम्ही स्वतःला कमी समजायला लागलात ना तर जग तुम्हाला शून्य समजायला वेळ लागत नाही. सेल्फ डाऊट मारून टाका. तुमच्या टॅलेंट आहे ना, फक्त विश्वास हवा. तुलना करणं बंद करा. तुमची रेस ही तुमची स्वतःशी आहे. इतरांशी तुलना करून स्वतःचा अपमान करून का घेता. रिस्पेक्ट अर्न करायचा असतो ना, तो मागून मिळवायचा नसतो, तो स्वतः मिळवायचा असतो. तुमचा ॲटिट्यूड कामातून मिळतो, रिस्पेक्ट मागून मिळत नाही, तो तुमच्या प्रेझेन्सने, फीलने होतो. बाउंड्री स्ट्रॉंग करा ना, नाही बोलायला शिका. नो. प्रत्येकाला खुश ठेवणं, स्वतःला हरवणं. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणार आहात का, नाही ना, म्हणजे स्वतःला दुखवणार आहे त्याचा अर्थ. टॉक्सिक लोकांना कट करा, निगेटिव्ह लोकांना कट करा जीवनातून. निगेटिव्ह लोक ग्रोथ किलर असतात, त्यांच्याशी डिस्टन्स ठेवा. काही लोक तुमच्यासाठी नाहीच म्हणून समजा, ते फक्त तुमचं नुकसान करण्यासाठी असतात. अशा लोकांपासून अंतर ठेवा. सेल्फ रिस्पेक्ट, रिलेशनशिप, नातं टिकवताना स्वतःला हरू नका.
एवढीही गुंतवणूक करू नका. जिथे सेल्फ रिस्पेक्ट जातो ना तिथे प्रेम टिकत नाही. ग्रोथवर फोकस करा. तुमचं काम, तुमचं उत्तर, डेली इम्प्रूव्हमेंट तुमचं सक्सेसच त्यांना शांत करेल. जे आज तुमच्यावर हसत आहेत ना तेच उद्या तुमचं नाव घेतील. पीपल विल वॉच युअर कमबॅक. जे तुम्हाला कमी समजतात ते ऑब्झर्व करतील तुम्हाला. आज जे तुम्हाला इग्नोर करतात उद्या तेच तुमच्याकडे बघून शिकतील. पेनला पॉवर बनवा. दुःख कवटाळून बसू नका. त्यातून स्ट्रेंथ तयार करा. ज्या वेदनेने तुम्हाला तोडलं आहे ना त्या वेदनेने तुम्हाला घडवायचंच आहे. पीस ओव्हर ड्रामा. भांडणात एनर्जी वेस्ट करू नका. तुमची शांती जपा. कारण आवाज करणारे नेहमीच मजबूत नसतात. इग्नोर ही ताकद आहे. काही लोकांना इग्नोर डिझर्व करतात. उत्तर देणं सोपं असतं, इग्नोर करणं ताकदीचं असतं खरं तर. आजपासून कोण काय बोलतं याकडे लक्ष नाही, मी काय बनतेय यावर लक्ष द्या. लायकी दाखवणाऱ्यांना उत्तर देणार नाही. त्यांना माझी किंमत वेळच दाखवेल. जर तुम्ही आजपासून बदलणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मात्र कमेंट करा की मी शांत आहे पण कमजोर नाही. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लायकी कोणी ठरवत नाही. तुमची लायकी तुमच्या परिस्थितीने नाही, तुमच्या कामाने ठरते. उत्तर देणं बंद करा. प्रत्येकाला उत्तर देणं म्हणजे स्वतःचीच किंमत कमी करणं. स्वतःला प्रूव्ह करा. लोकांना सांगू नका, दाखवा. सेल्फ रिस्पेक्ट सर्वात वर ठेवा. जिथे तुमची किंमत नाही ना तिथे तुमची उपस्थिती नसावीच. शांत राहा पण कमजोर नाही. तुमची शांतता ही तुमची ताकद आहे. ती कोणासाठीही तोडू नका. वेळ सर्वात मोठं उत्तर आहे. आज जे तुम्हाला कमी समजतात उद्या तेच तुमच्याकडे बघून शिकतील. आजपासून कोण काय बोलते याकडे लक्ष नाही, मी काय बनते यावर लक्ष आहे. लायकी दाखवणाऱ्यांना उत्तर देणार नाही. त्यांना त्यांची किंमत वेळच दाखवेल. जर तुम्हालाही कधी कोणी कमी समजलं असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा मी शांत आहे पण कमजोर नाही. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमची गरजही नसावी. तुमचं सक्सेसच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरेल. लोक बोलणार पण तुमचं काम त्यांना शांत करणार. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही पण त्या आपल्या मनात खोलवर साचत राहतात. आणि म्हणूनच हा थॉट्स चॅनल फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी नाही तर तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या वेदना आणि तुमच्या आत्मसन्मानाला आवाज देण्यासाठी आहे. इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करायला नाही तर तुम्हाला तुमची खरी किंमत जाणून द्यायला आहे. कारण जगात सगळ्यात जास्त गरज आहे ना ती स्वतःला समजून घेणाऱ्या माणसांची आणि स्वतःसाठी उभं राहणाऱ्या माणसांची. जर तुम्हाला वाटतं की कोणीतरी तुमची किंमत कमी केली तर लक्षात ठेवा, किंमत कमी होत नाही, ती फक्त चुकीच्या लोकांमध्ये राहते. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही शांत आहात. आणि जे शांत असतात ना तेच योग्य वेळ येताच इतिहास घडवतात. हा थॉट्स चॅनल तुमच्यासाठीच आहे, तुमच्या स्वाभिमानासाठी आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना स्वतःची किंमत जगाला दाखवायची आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही कुणापेक्षा कमी नाही तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या जर्नीचा भाग बना. कारण इथे आपण बोलत नाही, आपण घडवतो. लक्षात ठेवा, उत्तर देणं बंद करा आणि स्वतःला सिद्ध करा. भेटूया पुन्हाच.